काँग्रेसचे खासदार श्यामकुमार बर्वे आपल्यासोबत आहेत। आज देवेंद्र फडणवीसांनी सभागृहामध्ये आरोप केलेत की काँग्रेसच्या भारत जोडो अभियानात ज्या संघटना होत्या त्या अर्बन नक्षलवादी संघटना आहेत, या संघटना देशविरोधी आहेत आणि देशात अराजक पसरवण्यासारख्या या संघटना आहेत। नमस्कार, आपण बघू शकता ज्या दिवसापासून संविधानावर चर्चा आलेली आहे, संविधानावर चर्चा लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये जेव्हापासून होत आहे त्यांच्या पोटामध्ये एवढं दुखत आहे, कारण की कुठेतरी हे संविधान विरोधी सरकार आहे आणि त्याच मानसिकतेतून देवेंद्र फडणवीस पण येतात, कारण की ते पण RSS पासून जुळलेले आहे आणि RSS मुळेच ते मुख्यमंत्री बनले। नाहीतर त्यांची कारकीर्द बघा का त्यांच्यापेक्षा सिनियर लोकांना डावलून त्यांना मुख्यमंत्री बनवण्यात आलेलं आहे। आणि ज्या प्रकारे संसदेमध्ये संविधानावर चर्चा सुरू होती, यांनी स्वतःला दाखवण्याचा प्रयत्न केला का आम्ही संविधान रक्षक आहोत, पण त्यांच्या पोटात जे होतं ते परवाच्या दिवशी राज्यसभेमध्ये माननीय देशाचे गृहमंत्री त्यांच्या तोंडून जे निघालेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान त्यांनी केलेला आहे, त्याच्यामधून वाचवण्याकरता आज त्यांना भारत जोडो सारखा, सोरस सारखा असे खूप काही विषय ते काढतील आणि विषयाला डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न करतील। आपण बघितलं असेल संसद भवनमध्ये सुद्धा आज आमचे राहुल गांधी जे आमचे नेते आहे त्यांच्यावर खोटे आरोप लावण्यात आला। एकही व्हिडिओ त्यांच्याकडे आहे नसताना सुद्धा धक्का दिला, महिलांच्या अंगावर गेले, अशा प्रकारचे निरर्थक आरोप ते करत आहे। त्याच मानसिकतेतून आज देवेंद्रजींनी पण सुद्धा त्यांची एक भूमिका निभवलेली आहे, कारण की त्यांना स्क्रिप्ट मिळालेली आहे का अमित शहाना वाचवण्याकरता पुन्हा भारतीय जनता पार्टी आणि भारतातले सर्व सांसद भारतीय जनता पार्टीचे ते लागलेले आहे। पण हा सर्व निरर्थक आहे, कारण की ह्या देशाच्या जनतेने बघितलेलं आहे कशा प्रकारे त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केलेला आहे आणि त्या व्हिडिओमध्ये कुठेही काही छेडछाड नाही आहे। त्यांनी दाखवाव कुठेतरी तुटलेली मोडलेली काही व्हिडिओ असेल, कारण की संसद भवन त्यांच्याकडे आहे। संसद भवन व्हिडिओमध्ये जर आम्ही काही एक एडिट केलेलं आहे तर त्यांनी दाखवावं आणि प्रूफ करावं का त्यांनी आम्ही खोटं बोलत आहे म्हणून। त्यांनी आणखी एक म्हटलं की काँग्रेस स्वतःचा खांदा वापरू देते अशा संघटनांना, तुम्ही त्यांना खांदा वापरू देऊ नका, ते भारत जोडो अभियानात घुसले होते अशा प्रकारे संघटना। भारत जोडो अभियान कधी सुरू होता त्यावेळेस देवेंद्रजी झोपले होते का? त्यावेळेस त्यांना काय झालेलं होतं त्यावेळेस सांगता आलं असतं त्यांना की कशा प्रकारे आम्ही भारत विरोधी लोकांना घेऊन जात आहे। आमच्या भारत जोडो अभियानामध्ये लाखो लोक होते, त्यात कोणी येतं कोणी भेटतो, राहुलजी सर्वांना भेटतात, ज्याप्रमाणे देशाचे पंतप्रधान हे सर्वांना भेटतात त्याचप्रमाणे राहुल गांधी पण भेटतो। त्याच्यामुळे असं झालं की आम्ही त्यांच्या समर्थक आहे म्हणून कोणी आम्हाला भेटायला आला, कोणी हात मिळवला तर आम्हाला माहित असतो का त्याची हिस्ट्री पाहून आम्ही हात मिळवणार आहे का? आमच्या भारत जोडो अभियानामध्ये कितीतरी लाखो लोक राहुल गांधीला त्यावेळेस भेटायला आले, त्यांनी सर्वांना भेटले म्हणून आम्ही काही कोणासोबत जुळलो का? सोरसचे जो विषय आहे किंवा या प्रकारे कोणतेही विषय असेल, त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या किती लोकांनी त्यांच्या मुलांनी त्या सोरसकडून स्कॉलरशिप घेतलेली आहे ते पण माहिती करून घ्यावं त्यांनी। थँक्यू। आपल्यासोबत आहे श्यामकुमार बर्वे, त्यांनी म्हटलंय की जॉर्ज सोरोसचा विषय भाजप जर काढत असेल तर भाजपच्या अनेक नेत्यांच्या मुलांनी सोरोसची स्कॉलरशिप घेतली आहे, तर त्याबद्दलही माहिती फडणवीसांनी घेतली पाहिजे। व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज त्रिपाठीसह सोमेश कोलगे, ABP माझा, नवी दिल्ली। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।